नमस्कार ॲस्पिरंट्स. MPSC आणि UPSC मुख्य GS4 नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता यासाठीचं जे पुस्तक आहे धर्मदर्शन आणि राजधर्म, यामध्ये मी भूषण गोडके लेखक तुमचं काय तर स्वागत करतो. पुस्तकाचे आपले डिस्क्रिप्शन स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या संदर्भात थोडी माहिती आणि आपले कोर्सेस जे आपण रन करतो आहे त्याच्यामध्ये एथिक्सचा कोर्स आहे, हिस्ट्री ऑप्शनलचा आहे, त्याचबरोबर GS1 हिस्ट्रीचा कोर्स, त्याचमध्ये आपण करंट अफेअर्स आणि जे काही आन्सर रायटिंग सेशन आणि मेंटरशिप प्रोग्राम आहे ते रन करतो. इथे दिलेल्या नंबरवर तुम्ही अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करू शकतात. आतापर्यंत आपण जे काही 2 युनिट्स आहे मित्रांनो त्याचा ओव्हरव्ह्यू केलेला आहे. आज आपल्याला तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला GS4मध्ये जे तिसरं युनिट आहे नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि पायाभूत मूल्य ते कव्हर करायचं आहे. हे कव्हर करत असताना आपण बेसिक संकल्पना याच्यामध्ये काय केल्या आहेत पूर्णतः कव्हर केलेल्या आहेत. प्रत्येक ज्या टर्मिनॉलॉजीज आहे त्याचा कॉन्सेप्ट आपण काय केलं विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं आहे. नागरी सेवेसाठी अभियोग्यता काय कुठली आहे आणि कुठल्या प्रकारच्या अभियोग्यता नागरी सेवाकडून अपेक्षित आहे त्याचा जो आढावा आहे तो पण आपण या ठिकाणी घेतला आहे. नागरी सेवांसाठी पायाभूत मूल्य जे आहेत ते कुठले आहेत, त्याचबरोबर भारतामध्ये जर बघितलं तर नागरी सेवांची जी उत्क्रांती ती कशा पद्धतीने झाली, त्याचबरोबर नागरी सेवकांना कुठल्या चॅलेंजेसला किंवा आव्हानांना सामोरे जावं लागते आणि त्याच्यावर उपाय करण्यासाठी किंवा त्याच्यावर मात करण्यासाठी उपाय कुठले तो देखील आपण मेन्शन केलेलं आहे. मग सचोटी असेल म्हणजे त्याला ते पण डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलं आहे विथ द हेल्प ऑफ महाराष्ट्रामधले एक्झाम्पल्स आणि भारतामधले एक्झाम्पल्स. ते समजून सांगण्यासाठी आपण डायग्राम्सचा देखील काय केलेला आहे तर उपयोग केलेला आहे. यामध्ये नागरी सेवामध्ये जे काही निष्पक्षपातीपणा, पक्षनिरपेक्षता ते देखील आपण काय केलं तर एक्झाम्पलद्वारे आणि त्याच्यानंतर आपण डायग्रामद्वारे काय केलं तर एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर नागरी सेवांमधील तटस्थता ती काय असते आणि ती का गरजेची आहे ती पण आपण काय केलं ते एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर नागरी सेवांमधील अनामिकता जी आहे म्हणजे त्याला आपण ॲनॉनिमिटी म्हणतो ते काय आहे, नागरी सेवेचा मूलभूत आस्पेक्ट आहे तो देखील आपण काय केलं आहे तर कव्हर केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने डायग्रामच्या म्हणजे हेल्प करून किंवा हेल्प घेऊन त्याच्यानंतर टेबलचा उपयोग करून भारतामधले महाराष्ट्रामधले जे काही एक्झाम्पल्स आहेत ते कोट करून तुम्हाला हे जे कन्सेप्ट्स आहेत या ठिकाणी काय करलेलं आहेत तर समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत व्हॅल्यू तर कव्हर केलेल्या आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त देखील सिव्हिल सर्वंटकडे कुठल्या व्हॅल्यूज असल्या पाहिजे तो आस्पेक्ट देखील आपण याच्यामध्ये काय तर कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर जर टोटॅलिटीमध्ये जर बघितलं तर सिव्हिल सर्वंटकडे कुठले गुण असले पाहिजे नैतिक नेतृत्व करण्यासाठी त्याचा आढावा देखील आपण या ठिकाणी काय तर घेतलेला आहे. याचबरोबर मग उच्चस्व आणि निम्नस्व म्हणजे जी पर्सनॅलिटीचा आपण डायमेन्शन म्हणतो सिव्हिल सर्वंटमध्ये आणि कशा पद्धतीने अहंकार असेल तो त्याच्यावर ओव्हरकम करायला पाहिजे हे आयाम देखील आपण काय केले तर कव्हर केले आहेत. UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मराठीत ट्रान्सलेट करून दिलेत आणि त्याचबरोबर सर्वासाठी प्रश्न देखील दिलेले आहेत. हे पुस्तक तुम्हाला परचेस करायचं असेल तर त्याची लिंक जी असेल ती कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तो सबस्क्राईब करा आणि एथिक्सच्या कोर्स जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही दिलेला नंबर जो आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून आम्हाला विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तुर्तास धन्यवाद.